दोन्ही एकत्र येऊन काय ताकद आपण उभी करू शकतो हे दिसलं. मेसेजिंग दुसरं नाही नुसतं मेसेजिंग नाही, मेसेजिंगचा नव्हता हा मराठीचा होता आणि महाराष्ट्राचा होता, मुंबईचा होता. लोकांच्या मनामध्ये जे आहे मला वाटतं ते स्पष्टपणे सगळ्यांना आता दिसत तरी आहे. असं सांगितलं 20 वर्ष जरी कम्युनिकेशन कमी असलं तरी त्याच्या आधीची 20 वर्ष असतील ते एकत्रच वाढलेले आहेत, तर कुठे ना कुठेतरी दोघांच्या मनात काहीतरी विचार असेल. त्याच्यात जास्ती आत्ता न जाता मला वाटतं एक थोडी स्पेस दोघांना दिली पाहिजे की पुढचं जी काही बांधणी असेल किंवा राजकारण असेल. कारण फायनली आपण हे सगळं राजकारण का म्हणतोय ना, कारण आज राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आपण पाहतोय भाजप असेल किंवा त्यांच्या सोबतचे जे लोक असतील महाराष्ट्र संपवायला निघालेले आहेत. आणि कुठे ना कुठेतरी ही दिवार जरी तुटली तरी हे जे महाराष्ट्र विरोधी लोक आहेत त्यांच्यासमोर दिवार कशी उभी करायची ह्याच्यासाठी मला वाटतं दोघांना ती वेळ ती स्पेस देणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आता आपण पाहतोय की अनेक ठिकाणी एकत्र आंदोलनं होत आहेत. आत्मविश्वास देखील लोकांमध्ये निर्माण झाले की अरे आमच्यासाठी बोलणारे कोणीतरी आहेत जे मी ऐकत होतो, कारण आम्ही खालतीच होतो. मी सीन अमित असेल आम्ही दोघे खालती बसलो होतो. हे जे येणं एकत्र झालं हे नैसर्गिकरित्या झालं आणि महाराष्ट्रात तशी परिस्थिती उभी राहिली. समज गैरसमज असतील किंवा जर तर मध्ये आता जाऊन काहीच अर्थ नाहीये. म्हणजे सर्कमस्टान्सेस निर्माण झाले आणि दोघांना एकत्र यावं लागलं. ते महाराष्ट्राच्या मनात म्हणजे उद्धव साहेब पण जेव्हा बोलले की महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करू, ते पाळू. मला वाटतं कुठचाही नेता असेल जनतेच्या मनात असतं ते आपल्याला पाळायला लागतं. गरज नाहीये की राजकीय दृष्ट्याच पुढाकार घेणं गरजेचं. फॅमिली म्हणून बोलायला काहीच हरकत नाही आणि मला वाटतं ते होऊ शकतं. जर